नाही, माणूस बघून जर मतदान केलं ना, तर बदल होतो. मी तुम्हाला एक्झाम्पल देऊ शकतो. आमच्या शेजारी एक गाव आहे शेवता म्हणून. 10 ते 11 महिने झाले तिथं अक्षय देशमुख म्हणून सरपंच झालाय. त्याने 8 ते 10 महिन्यामध्ये होईल तेवढे कामं करण्याचा प्रयत्न केला. विचार करा तुम्ही त्याने 8 महिन्यात काय-काय केलंय मी तुम्हाला सांगतो. काँक्रीटचे रस्ते केले. गावातल्या सगळ्या इम्पोर्टंट ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. ₹5 पिण्याचं पाणी, स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिलं. अंगणवाडी असेल, जिल्हा परिषद शाळा असेल, त्यांना रंगरंगोटी केली. समोर नारळाचं झाड लावण्याचा त्याचा प्रकल्प सध्या चालू आहे. स्मशानभूमीच्या ठिकाणी त्यांनी भरपूर झाडांची लागवड केली. मुद्दा हाच आहे, की माणसाला माहीत असलं ना, की पैसा गावाच्या ग्रामपंचायतमध्ये कसा आणायचा आहे आणि आलेल्या पैशाचा पूर्ण वापर कसा करायचा आहे, तर विकास होऊ शकतो. आता त्याला जवळ-जवळ 3 ते 4 पुरस्कार जाहीर झाले. त्यातला एक लोकमतचा एक पुरस्कार आहे जिल्हास्तरीय. त्यानंतर तालुक्यातून त्या ग्रामपंचायतचा पहिला नंबर आलाय. बदल घडतो हो. माणूस जर प्रॉपर निवडला ना, तर बदल घडतो आणि बदलाची सुरुवातच तिथून होते. तुम्ही ग्रामपंचायतची बॉडी काय निवडताय? पहिली पायरी ती. ग्रामपंचायतची जर का तुम्ही एज्युकेटेड लोकांना तिथं चान्स दिला, त्यानंतर मग पंचायत समिती असेल, मग जिल्हा परिषद असेल, मग विधानसभा असेल, मग लोकसभा असेल, हे बाकीच्या पायऱ्या नंतर राहिल्या. पहिली पायरी ही आहे, की तुम्ही सरपंच कोणता निवडताय? एज्युकेटेड निवडताय का? नाहीतर असे भरपूर गाव आहेत, मोठमोठे गाव आहेत, की चांगले-चांगले बजेट असलेले ग्रामपंचायत आहे, पण तिथं विकास होताना दिसत नाही. पण एक छोट्या 600, 700, 800, 900 लोकसंख्या असलेल्या गावामध्ये छोटे-छोटे असे भरपूर गाव आहेत, जसं की पाटोदा ग्रामपंचायत झालं, शेवताची झालं, की आता छत्रपती संभाजीनगरची झाली. बाकी अहिल्यानगरमध्ये जर का गेलो तर भरपूर ग्रामपंचायत आहेत, की जिथे विकास होतोय. पण कधी जर माणूस तसा निवडला तरच. माणूस निवडणं फार महत्वाचं आहे. मी तुम्हाला तेच मुद्दा सांगतोय केव्हाच.